नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचं रिलायबलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न पडलेला आहे काय? कंबाईन गट क ची ॲड कधी येणार? जाहिरात कधी येणार? ग्रुप सीची ॲड कधी येणार? नवीन जे पदं ॲड होणार आहे, संवर्ग ॲड होणार आहे, ते ह्याच्यातच ॲड होणार की ही भरती सेपरेट येणार? पुन्हा पुढच्या वर्षाच्या भरतीमध्ये ॲड होणार? या सगळ्या प्रश्नांचं आणि ॲड नेमकी ॲडली कुठं? या सगळ्या गोष्टींचा जो फॉलोअप असणार आहे, तो मागोवा असणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. मध्ये स्किप करू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला आणि व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही शेअर करा, कमेंट्स करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या सर्व विद्यार्थी आता ही प्रोसेस कशी असणार आहे? अगोदर गव्हर्नमेंटने क्लिअर केलंय, की ड्रायव्हर आणि शिपाई वगळता सर्व पदं आपण एम-पी-एससीकडे देणार. पण तरी मुलांच्या मनामध्ये शंका होती, की सर अजून कन्फर्म झालंय की नाही, झालं की नाही? त्या बाबतीत आपल्या विद्यार्थी मित्रांनी, काही संघटनांनी आर-टी-आय म्हणजे माहितीचा अधिकार दाखल केला होता आणि त्याचाच एक पुरावा आपल्या हाती लागलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आता काही वेळापूर्वीच. याची प्रोसेस काय असणार आहे मी तुम्हाला सांगतो. पण अगोदर तुम्हाला तो जो गव्हर्नमेंटचं पत्रक आहे ते दाखवतो तुम्हाला मी. याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा विद्यार्थी मित्र. हे असं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित म्हणजे नॉन गॅझेटेड व गट क ज्याला आपण ग्रुप सी म्हणतो त्या गट क चे जे पद आहे वाहन चालक वगळून बरोबर. तुम्हाला बोललो तसं ड्रायव्हर आणि शिपाईचे जे पद वगळून आहे ते पद सगळे एम-पी-एससीकडे येणार आहे. ते त्यांनी स्पष्ट केलंय. वाहन चालक गट क मध्ये वाहन चालक वगळून सर्व पदे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा प्रस्ताव 13 एप्रिलला आपण ऑलरेडी व्हिडिओ घेतला होता. त्या व्हिडिओमध्ये मी सगळे डिटेल्स बघितलेले. ज्यांनी बघितलं नसेल तो व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो. 13 एप्रिल 2026 रोजी मंत्रिमंडळाच्या मान्यता मिळाली. तसेच सदर प्रकरण शासन निर्णयाच्या निर्गमित करण्याची कारवाई सुरू आहे. म्हणजे ग्रुप सीची जी ॲड आहे ती येण्याची प्रोसेस चालवली. फक्त काय हे जे पदं ॲड झालेत, नवीन संवर्ग ॲड झाले, तर त्याच्यासाठी परीक्षा पद्धती कशी असणार आहे? बरोबर. त्या सीच्या पदांसाठी जे ॲड झाले त्यांच्यासाठी सेपरेट परीक्षा घ्यायची, ग्रुप सीमध्येच घ्यायची, फक्त एकच एक्झाम घ्यायची का पूर्व मुख्य घ्यायचं? प्लस त्याच्यामध्ये काही पदांसाठी टायपिंग ॲड करायची, काही पदांसाठी करायची नाही. याचे सर्व निकष आणि धोरण ठरवण्याचं काम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं आणि आपल्या महाराष्ट्र शासनात चालू आहे. त्याच्यामुळे ॲडला विलंब होतोय. पण येणाऱ्या काळामध्ये 100% ॲड आपली लवकर येणार आहे. जवळ-जवळ त्यांनी स्पष्ट केलेले निर्गमित करण्याची कारवाई सुरू आहे. निर्गमित करायची सुरू आहे म्हणजे ॲड 100% लवकरच येणार आहे. त्याच्यामुळे आपली तयारी असली पाहिजे. जे मुलांना वाटतंय की आपलं ॲड येऊन अभ्यास करायला सुरुवात करू, तर तसं काही नाही मित्रांनो. अभ्यास आपला हा कंटिन्यू असला पाहिजे. त्यामुळे ॲड येण्याची वाट बघू नका. ॲड येणार आहे, 100% येणार आहे ॲड. फक्त आपला अभ्यास असला पाहिजे. त्याच्यानंतर जी महत्त्वाची पुढची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपली याचा पुढची प्रोसेस कशी असणार आहे? जोपर्यंत हे ध्येय धोरण महाराष्ट्र शासनाचं ठरत नाही, तोपर्यंत आपल्याला वेट एंड वॉच बघावं लागणार. ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाचं धोरण जाहीर होईल, एक्झाम पद्धती कशी असणार आहे? पूर्व मुख्य घेणार आहात का फक्त एकच एक्झाम घेणार आहे? जे नवीन प्रवर्ग ॲड झाले त्याच्यासाठी जे नवीन संवर्ग ॲड झाले त्यांच्यासाठी बोलतोय मी. बाकीचं बी आणि सीची जी रेग्युलर असणार ती असणार आहे. पण सीमध्ये जे पदं ॲड होणार आहे ती सेपरेट एक्झाम घ्यायची का सीमध्येच घ्यायची? याचं एकदा ध्येय धोरण ठरलं, की अगोदर जी-आर येईल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता आणि शासन निर्णय प्रसिद्ध होईल. तो प्रसिद्ध झाल्यानंतर सेकंड नंबर जे आहे ते परीक्षा योजना, परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर होईल, स्वरूप होईल आणि पद्धती निश्चित केली जातील. बरोबर मी तुम्हाला म्हटलं तसं. एकच एक्झाम घ्यायची का पूर्व मुख्य घ्यायची का प्लस काही पदांसाठी टायपिंग ॲड करायच्या. हे कधी डिक्लेअर होईल? शेवटच्या टप्प्यावर. आधी जी-आर येईल सगळ्याचा, त्याच्यानंतर परीक्षा अभ्यासक्रम आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे, या सगळ्या गोष्टी निश्चित केल्या जातील आणि त्यानंतर तिसराचा महत्त्वाचा मुद्दा आहे, शेवटी गट क जाहिरात, पदांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध होईल. ही प्रोसेस असणार आहे. ही प्रोसेस कंप्लीट झाल्यावरतीच आपली गट क ची जाहिरात येणार आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील विद्यार्थी मित्रांनो. तोपर्यंत आपली तयारी सगळ्यांची असली पाहिजे. या सगळ्या गोष्टींच्या किंवा अधिक माहितीसाठी आपण आपलं रिलायबल एस-पी-केचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. रिलायबल एस-पी-के नावाचं आपल्या प्ले स्टोअरवरती ॲप आहे. त्या ॲपवरती तुम्हाला ऑनलाईन सर्व बॅचेस सरळ सेवेच्या असतील, एम-पी-एससीच्या असतील सर्व बॅचेस उपलब्ध आहे. आपल्या तयारीसाठी त्याचा नक्कीच 100% फायदा होईल. अशाच नवीन गोष्टींसाठी आमच्याशी जोडले जा. रिलायबल एस-पी-के आणि रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्राच्या ऑनलाईन सर्व्हिसशी तुम्ही जोडले जाल ही अशी विनंती असेल. तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.